आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी, कारण आता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच झालेली आहे आणि शासनाने पुढच्या वर्षीपासून 5वीची परीक्षा बंद करून ती चौथीसाठी केलेली आहे. म्हणून आता शिष्यवृत्ती परीक्षा आपण चौथी. तर या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हे व्हिडिओ आहे. या अगोदर आपण 51 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता हा पुढचा व्हिडिओ संख्यावरील क्रिया, यामध्ये आपण वजाबाकी इथपर्यंत आलेलो आहोत. बेरीज जी आहे ती आपली झालेली आहे. बेरीज कशी करायची त्याचे नियमसुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण बघूया वजाबाकी कशी करतात, वजाबाकीचे काय नियम आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे संख्यावरील वजाबाकी करणे, म्हणजे काढून टाकणे, मायनस करणे किंवा घटवणे, कमी करणे. तर पहिला नियम आहे संख्या अचूक लिहून घ्याव्या. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या अचूक लिहाव्या. आता अचूक म्हणजे कशा? कारण बेरीज करताना आपण कोणत्याही संख्या खालीवर केल्या तरी चालते, नो प्रॉब्लेम. बट वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहानी संख्या वजा करतात, इथे मुलांची चूक होते. काही मुलं काय करतात, संख्याज्ञान अपुरे असल्यामुळे किंवा संख्याज्ञान कमी असल्यामुळे त्यांना कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान हे जर कळत नसेल तर वजाबाकी करताना त्यांना नक्कीच प्रॉब्लेम येईल. म्हणून संख्या अचूक लिहून घ्याव्या, मोठी संख्या वर आणि लहानी संख्या खाली. नंबर 2, अंकांची मांडणी त्यांच्या स्थानानुसार करावी. जे संख्येमध्ये स्थान असतात, एकक, दशक, शतक, अशी त्यांची मांडणी करावी. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, याप्रमाणे आपण संख्यांची मांडणी करावी. नंबर 3, हातचे मनात ठेवण्याचा सराव करावा. काही उदाहरणामध्ये हातचे ठेवावे लागतात, ते हातचे आपण मनात ठेवावेत, ध्यानात ठेवावेत, त्याचा आपण भरपूर सराव करावा. उदाहरणातील भाषेचा अर्थ नीट समजून घ्यावा. बघा, कधी कधी शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात. मग आता शाब्दिक उदाहरणामध्ये बेरीज करायची का वजाबाकी करायची हे मुलांना त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे मुलं चुकतात. म्हणून जे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे त्याची भाषा काय आहे, त्याचा अर्थ नीट समजून घ्यावा आणि मग ती क्रिया करायला आपल्याला सोपी जाते. अक्षरात दिलेल्या संख्या अंकात लिहाव्या. शाब्दिक उदाहरणामध्ये काय केलेलं असते, संख्या ह्या अक्षरात दिलेल्या असतात, मग आपण त्यांना काय करायचं, अंकात लिहायचं. आता संख्या अक्षरातून अंकात लिहिताना इथेच जर चुकलं तर उत्तर 100% चुकणार. म्हणून काळजी घ्यावी. अक्षरातून संख्या अंकात लिहिताना अचूक लिहाव्या. व वजाबाकी करताना अगोदर तसे करणे आवश्यक आहेच. दिलेल्या अक्षरातील ज्या संख्या आहेत त्या अंकात लिहायच्या. आडव्या मांडणीतील वजाबाकींचा भरपूर सराव करावा. वजाबाकी 2 प्रकारे करता येते बेरजेसारखीच, उभी मांडणी आणि आडवी मांडणी. तर आडव्या मांडणीतील वजाबाकींचा सराव देखील आपण भरपूर केला पाहिजे. अशा प्रकारे ही महत्त्वाची क्रिया आहे. ही तिचं साईन आहे, चिन्ह आहे. तर हे चिन्ह दिसल्यास आपण वजाबाकी करतो. आणि म्हणून वजाबाकी करताना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वजाबाकी करा असा प्रश्न कधीच येणार नाही. पण उदाहरण सोडवताना मात्र आपल्याला वजाबाकी करणे आवश्यक असते. म्हणून हे बेसिक नॉलेज आहे, मूलभूत ज्ञान आहे संख्यावरील क्रियांचं. ते तुम्ही नक्की लक्षात ठेवून कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही जे शिष्यवृत्ती तयार करतात त्यांनासुद्धा हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.